तिथून स्वामीजी गेले ते गोव्यामध्ये गेले. गोव्यामध्ये सुब्बराय यांच्याकडे त्यांचा नाईक म्हणून होते, त्यांच्याकडे त्यांचा मुक्काम पडला. आणि सुब्बराय हे स्वतः वेदांती होते, अतिशय गाढे पंडित होते. त्यांची व्याख्यानं होत असत, प्रवचनं होत असत, आणि त्यांचं घर म्हणजे आधारवडासारखं होतं, इतके ते लोकप्रिय होतं. सुब्बरायांच्या घरी त्यांचा मुक्काम झाला आणि अनेक मंडळी मडगावला सुद्धा त्यांचा मुक्काम होता. आणि गोव्यामधली अनेक मंडळी विवेकानंदांना भेटायला आलेली होती. त्या कालखंडामध्ये असलेली गोव्यामधली सगळी मंदिरं स्वामीजींनी पाहिली. बीचवर नाही गेले लोळायला. गोवा तेवढ्यासाठीच प्रख्यात झालं. प्या आणि बीचवर लोळा. गोमंतकी परशुरामाची भूमी, अपरांत भूमी म्हणतो आपण त्याला. परशुरामाच्या भूमीमध्ये पोर्चुगीजांनी येऊन हे सगळं काय केलं आणि तेच आम्हाला आज प्रिय होऊन गेलं. केवढं आश्चर्य आहे. हिंदू धर्म संस्कृती प्रिय होत नाही आम्हाला. तांबडी सुरलाला महादेव मंदिर इतकं अप्रतिम आहे, इतकं सुंदर आहे, जाऊन बघा, आनंदाने मन भरेल. सप्तकोटीश्वर मंदिर आहे गोव्यामध्ये, ज्याचा जीर्णोद्धार प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांनी केलेला आहे. त्या सप्तकोटीश्वर मंदिरामध्ये त्या गर्भगृहाच्या वर एक छोटी खोली आहे, ती लक्षात येत नाही, पण तिथे शिवरायांनी गुप्त खलबत केली असं इतिहास आम्हाला सांगतो. हे बघायला कोणी जात नाहीत. दक्षिण गोव्यामध्ये आपल्याला माहिती आहे का, दामोदर मंदिर आहे. त्या दामोदर मंदिरामध्ये स्वामी विवेकानंदांचा मुक्काम होता आणि तिथे कृष्णाची सेवा म्हणून त्यांनी भजनं सुद्धा गायलेली होती. गोव्यामध्ये गेलात तर हे बघा आग्रहाने, इतकी सुंदर मंदिरं आहेत, पण ती टाळून माणसं एवढं मात्र करतात. ही मंदिरं बघा, आनंदाचा विषय आहे. सुब्बरायांच्याकडे ते होते खाप्रमाम पर्वतकर, त्यावेळेचे प्रख्यात पखावज वादक. हे गोव्यामध्येच होते आणि एका कार्यक्रमामध्ये स्वामीजींची त्यांची भेट झाली आणि या स्वामीजींच्यासाठी त्यांनी पखावज वादन केलं. अप्रतिम पखावज वाजवत असत. आजही असं म्हणतात की त्यांच्यासारखा पखावज वादक आजपर्यंत झाला नाही. एक उदाहरण सांगतात की ते नेपाळला गेलेले होते आणि दुर्दैवानं असं घडलं की काठमांडू मधला जो राजहत्ती होता तो काय झालं कोणास ठाऊक, साखर दंड तोडून रस्त्यावर वाटेल तसा उधळत निघाला आणि माणसं भीतीने पळतायत आणि तो पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये आला आणि त्या पशुपतीनाथाच्या समोर खाप्रमाम पर्वतकर पखावज वादन करत होते. आणि या पखावज वाजनामध्ये गजराज या नावाची एक परण आहे, तीच ते वाजवत होते. ती ऐकल्याबरोबर तो माजलेला हत्ती एकदम शांत झाला असं इतिहास सांगतो. काय विलक्षण वादन असेल आणि केवढं प्रभुत्व या खाप्रमाम पर्वतकरांना मिळालं असेल. स्वामी विवेकानंदाने ते ऐकलं वादन, इतके प्रसन्न झाले. पण खाप्रमामांना हळूच म्हणाले की इतकं उत्कृष्ट वादन करता, पण इतकं शरीर वेडवाकडं करावं लागतं का वाजवताना? बहुतेक पखवाजींना तबलजी असंच करतात ना. त्यावेळेला खाप्रमाम रागवले आणि ते म्हणाले तुम्हाला काय कळतं या वादनामधलं? तेव्हा स्वामीजींनी तोच पखावज समोर ओढला आणि इतकं सुंदर त्याच्यावर अर्धा पाऊण तास चक्रधार परण वाजून दाखवली. ते उत्कृष्ट वाजवायचे पखावज आणि अतिशय शांतपणे, वेडेवाकडे चेहरे नाही, अंगविक्षेप नाही, शांतपणे वाजवलं. आणि खाप्रमामांनी त्याने मिठी घातली, धन्य झालो म्हणाले आज. आणि दोघांची पराकोटीची मैत्री. परवरीला आमची अशीच विवेकानंदांची प्रवचनमाला झाली आणि एक गृहस्थ आले आणि माझे दोन्ही हात हातात घेऊन इतके रडले की विचारू नका. त्यानं बसवलं, शांत केलं, पाणी प्यायला दिलं. हो म्हटलं काय झालं तुम्हाला? तर त्यांनी सांगितलं, म्हणाली इतके येतात पण कोणीही खाप्रमामांची आठवण सांगत नाहीत. विवेकानंदांचं चरित्र सांगतात पण खाप्रमामांची आठवण गोव्यातली कोणीही सांगत नाही. तुम्ही सांगितलीत, मला अतिशय आनंद झाला. मी त्यांचा नातू. कोण कुठे माणसं कशी भेटतील, खरोखर अद्भुत आहे. मला इतका आनंद, माझे डोळे त्यावेळेस खरोखर भरून आलेले होते. खाप्रमाम आणि विवेकानंद फार उत्तम असा स्नेहबंध त्यांचा जुळला. आणि सुब्बाराय